पेसा भरती संदर्भात नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसलेल्या माजी आमदार जे.पी. गावितांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। 15 दिवसानंतर पेसा भरती संदर्भात मुलांना नोकरी देण्यात येईल असं सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। 15 दिवसानंतर निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला। मी त्यांना सांगितलं 15 सप्टेंबर पर्यंत फिक्स तारीख देतोय आम्ही, पण तुम्हाला त्याच्या पुढे जर गेले तर परत आंदोलन सुरू होईल आणि आम्ही जे सांगतोय ते घडतंय। आणि म्हणून त्यांनी ते पण कबूल केलं की 15 तारखेपर्यंत हे आंदोलन आपले ह्या मुलांना नोकरीची ऑर्डर आम्ही त्यांच्या हातात देऊ अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं। आम्हाला पण बरं वाटलं की अशा प्रकारचं सरकारने म्हणजे निर्णय घेतला आणि त्यामुळं आम्ही त्या प्रश्नावरती समाधानी आहोत।